नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला खूप मोटिवेशन भेटतो। तर चला आपण आजचा लुक क्रिएट करायला सुरुवात करू। माझ्याकडे वाव स्किन सायन्सची क्रीम आहे, डेली यूजसाठी विटॅमिन सी क्रीम आहे, ती मी पहिल्यांदा लावत आहे। तुमच्याकडे मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन असेल ती सुद्धा तुम्ही लावू शकता। यामुळे काय होणार आहे, आपला मेकअप एकदम स्मूथ, शायनी आणि लॉंग लास्टिंग राहणार आहे। एकदम स्मूथ लुक येणार आहे, पॅची लुक येणार नाही। त्यासाठी आपल्याला स्किन प्रिपरेशन करायला पाहिजे, त्यामुळे आपला मेकअप खूप छान लॉंग लास्टिंग टिकून राहतो। त्यासाठी मी इकडे माझ्याकडे जी आहे सीसी क्रीम वावची, ती मी यूज करत आहे। अशा प्रकारे छान लावून आपल्या चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व होईपर्यंत 5 मिनिट वेट करायचा। छान आपल्या चेहऱ्यावरती सुकली ना, त्यानंतर आपण असा प्रायमर घेणार आहोत। हा माझ्याकडे प्रायमर आहे, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता। प्रायमर लावल्यामुळे आपले पोर्स आहेत ना, ते एकदम ओपन होत नाहीत आणि तिकडे घाम येऊन पूर्ण आपला मेकअप खराब होत नाही आहे। आपले ओपन पोर्स असतात ते छान कवर होतात, त्यामुळे प्रायमर लावायचाच। छान लावून एकदम सुकल्यानंतर मग आपण आपली थर्ड स्टेप करणार आहोत, ते म्हणजे फाउंडेशन। तर अशा प्रकारे लावून छान सुकून द्यायचा। चेहऱ्यामध्ये छान ऑब्झर्व झाल्यानंतरच आपण थर्ड स्टेप करायला घेणार आहोत। एकदम घाई करायची नाही आणि एकावरती एक लगेच प्रोडक्ट लावायला घ्यायचे नाहीत, त्यामुळे एकदम चिपचिपा चेहरा होतो आणि मेकअप एकदम आपला कॅकी वाटायला लागतो। त्यामुळे सगळे स्किनमध्ये ऑब्झर्व झाल्यानंतर, सुकल्यानंतर आपली स्किन एकदम प्रिपेअर होते, मेकअपसाठी तयार होते। त्यानंतरच आपण तिसरी स्टेप करायला घ्यायची। इकडे माझ्याकडे फिटमीचं फाउंडेशन आहे, तो वॉटरप्रूफ फाउंडेशन आहे, छान कव्हरेज देतो आणि एकदम वॉटरप्रूफ असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जास्त घाम येऊ देत नाही, छान कव्हरेज देतो आणि एकदम छान लुक देतो। त्यासाठी तुम्ही थोडासा हातावरती घेऊन अशा प्रकारे लावून छान ब्लेंड करून घ्यायचं आहे। ब्लेंडिंग पण खूप महत्त्वाची असते। छान प्रकारे तुम्ही जर फाउंडेशन ब्लेंड केला नाही तर तो तसाच दिसायला लागतो, चेहऱ्यावरती एकदम धब्बे धब्बे लागल्यासारखं दिसायला लागतो आणि ते छान दिसत नाही। त्यासाठी पूर्ण आपण मानेला पण लावणार आहोत। कधी कधी काय होतं माहिती आहे का, मान वेगळी आणि चेहरा वेगळा दिसायला लागतो, त्यावरून आपला मेकअप एकदम खराब वाटतो लुक। त्यासाठी मी अशा प्रकारे छान ब्रशने ब्लेंड करून घेणार आहे। तर मी आज ब्ल्यू कलरच्या लेन्स लावल्या होत्या, तर त्या पण कशा वाटतात त्या मला नक्की सांगा कमेंट करून, कारण माझ्याकडे होत्या। मी बोललं मला सूट होतील का नाही, आपण नवीन नवीन आपल्यावरती म्हणजे ट्राय करायला पाहिजे की कलर्स कुठले काय छान वाटतात ते। त्यामुळे मी हा ब्ल्यू कलरच्या लेन्स लावल्या होत्या, तर त्या कशा वाटतात तर तुम्ही मला नक्की सांगा। मला तर खूप छान वाटतं। इकडे माझ्याकडे फिटमीचं फाउंडेशन आहे, तो वॉटरप्रूफ फाउंडेशन आहे, छान कव्हरेज देतो आणि एकदम वॉटरप्रूफ असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जास्त पाण्यामध्ये भिजवून त्याला पिळून छान घ्यायचं आहे, नंतर ब्लेंडिंग स्टार्ट करायची आहे। यामुळे आपला खूप छान स्मूथ ब्लेंडिंग होते आणि चेहरा एकदम छान क्लीन आणि चमकदार दिसायला लागतो। मेकअप एकदम छान ग्लॉसी दिसायला लागतो। बघू शकता तुम्ही किती छान कव्हरेज दिला आहे या फाउंडेशनने, तर आपला म्हणजे आपल्याला कन्सिलर लावायची पण गरज नाही। बघू शकता पूर्ण सगळे डाग वगैरे, पूर्ण पिगमेंटेशन पण कवर झाली आहे। माझ्याकडे लूज पावडर आहे, तर मी लूज पावडरने पूर्ण सेट करून घेणार आहे फाउंडेशन। कन्सिलर लावणार नाही आहे मी इकडे, कारण कन्सिलरची काहीच गरज नाही, पूर्ण कव्हरेज दिला आहे या फाउंडेशनने। तर पूर्ण आपण पावडरने बेक करून घेऊया आपला बेस। बघू शकता किती छान दिसतो, एकदम नीट आणि क्लीन, एकदम फेस ग्लॅमरस दिसतोय। तर अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण सगळ्या स्टेप फॉलो करायच्या आहेत, त्याने तुमचा मेकअप एकदम छान दिसणार आहे। त्यानंतर माझ्याकडे हा ब्लशर कॉन्टूर पॅलेट आहे, त्यामधून मी
ब्राऊन कलरचा शेड घेऊन एकदम चेहऱ्याला स्मूथ शार्प लुक देणार आहे. तर त्यासाठी मी हा ब्राऊन शेड घेत आहे. त्याने मी ज्या प्रकारे दाखवत आहे त्याच प्रकारे तुम्हाला असं चीकवरती आणि आपला चेहरा एकदम पातळ आणि स्मूथ दिसला पाहिजे अशा प्रकारे छान कॉन्टूर करून घ्यायचं आहे. बघू शकता दोन्ही साईडला अशा प्रकारे मी ज्या प्रकारे दाखवत आहे ना त्याच प्रकारे लावायचं आहे. एकदम जास्तीच काळा काळा करायचा नाही, एकदम ब्राउनी शेड घ्यायचा आणि पूर्ण आपल्या चेहऱ्याला छान शेप द्यायचा आहे. त्यामुळे आपला चेहरा एकदम स्मूथ पातळ आणि छान दिसणार आहे. तर बघू शकता मी ब्राऊन शेड घेतला आहे. एवढं जास्ती पण लागलेलं दिसत नाही, एकदम छान नॅचरल शेप येतो. आणि नोजला पण आपण कॉन्टूर करणार आहोत. त्याने काय होणार आहे, आपलं एकदम नाक सरळ दिसणार आहे, एकदम शेपमध्ये येणार आहे. त्यासाठी मी ज्या प्रकारे दाखवत आहे त्या प्रकारे तुम्ही छान कॉन्टूर करून घेऊ शकता आणि ते ब्लेंड पण करून घ्यायचं छान. त्यामुळे आपले नाक एकदम छान शार्प दिसणार आहे. तर ही स्टेप पण फॉलो करा, स्किप करू नका. तर त्यानंतर आपण लावणार आहोत ब्लश. थोडंसं माझं कॉन्टुरिंग लागल्यासारखं वाटत नव्हतं मला, त्यामुळे मी परत थोडंसं एक शेड लावत आहे. त्यानंतर आपण लावणार आहोत ब्लश. छान पिंक शेड घेऊन आपण ब्लश लावणार आहोत अशा प्रकारे. छान पिंक लुक येतो, नॅचरली शेड आहे हा. बघू शकता ऑल इन वन पॅलेट आहे, जास्ती डार्क नाही, पूर्ण माझ्या चेहऱ्याला सूट होतं हा. तशा प्रकारचा मी घेतला आहे. किती छान वाटतं, एकदम हलका स्मूथ नॅचरल लुक येतो याने. बघू शकता तुम्ही पण अशाच प्रकारे करायचं आहे, खूप छान लुक क्रिएट होतं. त्यानंतर आपण करणार आहोत हायलाइट. तर ज्या ज्या ठिकाणी आपला फेस आपल्या हायलाइट दाखवायचा आहे त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे हायलाइट करणार आहोत. थोडं नाकावरती आणि आपल्या चिक्सवरती छान अशा प्रकारे हायलाइट करायचं आहे. एकदम नॅचरली हायलाइट दिसला पाहिजे. बघू शकता किती छान वाटतं. तुम्ही पण अशाच प्रकारे लावायचं आहे सेम. घरच्या घरी एकदम छान लुक क्रिएट करू शकता तुम्ही. खूपच भारी स्मूथ आणि शायनी लुक वाटतो. बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला पण कलर चूज किंवा प्रोडक्ट चूज करायला तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असतील ना तर अशा प्रकारे पॅलेट घ्यायचे पूर्ण. त्याच्यामध्ये 1 2 3 असे शेड असतील ना तर मग ते काय होतं आपल्याला ट्राय करायला बरं पडतं. नाही तर आपण एकच शेड घेतला आणि तो आपल्याला सूट नाही झाला तर मग तो प्रोडक्ट असाच पडून राहतो आपल्याकडे. तर त्यासाठी पॅलेट यूज करायचे, त्यामुळे ना प्रोडक्ट चूज करायला खूप मदत होते. इकडे मी घेतला आहे आयलायनर. मेकअप मी आय मेकअप एवढा करणार नाही आहे, फक्त आयलायनर आणि काजळ लावून एकदम छान लुक क्रिएट करणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही आयलायनर लावायचं आहे. मला एकदम शार्प आयलायनर लावायला आवडतो, तर तुम्ही पण अशाच प्रकारे लावायचं आहे. जेल आयलायनर पण छान एकदम स्मूथ वाटतं, पण तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल की तो लावायची. तुम्हाला जो बेस्ट वाटेल तो तुम्हाला जो जमेल ना तोच लावायचा आहे. छान ट्राय करायचा, 1 2दा 3दा सतत ट्राय करत राहायचं, म्हणजे एकदम छान लागतो, स्मूथ लागतो आणि आपल्याला त्याची सवय होऊन जाते. तर बघू शकता अशा प्रकारे मी छान स्मूथ एकदम आयलायनर लावून घेतला आहे तुमच्या समोरच. कॅमेऱ्यामध्येच मी पूर्ण मेकअप केला आहे, मी कुठे मिररमध्ये पण नाही पाहिला आहे. तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा मेकअप लुक कसा क्रिएट झाला आहे, तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. तर बघू शकता किती छान वाटतं. आता आपण फक्त काजळ लावणार आहोत.
तर अशा प्रकारे छान काजळ लावून घ्यायचं आहे आणि लिपस्टिक लावायची. आपला मेकअप लुक डन होणार आहे. जास्ती काय आय मेकअप केला नाही आहे मी, थोडंसं हलकंसं काजळ लावलं आहे कारण आपण लेन्स पण लावले आहेत ना, तर ते खूप छान वाटेल. आय मेकअप नाही केला तरी पण खूप भारी वाटणार आहे. तर अशा प्रकारे पण तुम्ही सिंपल आणि छान मेकअप लुक क्रिएट करू शकता. तुम्हाला कुठे बाहेर पटकन जायचं असेल तर खूप भारी वाटतं. बघू शकता किती छान वाटतं. त्यामध्ये हा आम्ही ब्लॅक आय शॅडो घेतला आहे ब्रशवरती आणि तो छान लोअर आयलॅशेसवरती लावून ब्लेंड करून घेतला आहे. त्याने एकदम छान वाटतो, स्मूथ एकदम शायनी लुक वाटतो. ते पूर्ण काजळ आपलं स्मच करून घ्यायचं आहे. खूप छान स्मूथ शायनी लुक क्रिएट होणार आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पण असा सेम छान आणि सिंपल लुक घरच्या घरी क्रिएट करू शकता. मी ज्या प्रकारे सांगितले आहेत ना त्या स्टेप फॉलो केल्यानं तर मी असे छान लुक क्रिएट करू शकता. त्यानंतर आपण लिपस्टिक लावणार आहोत. माझ्याकडे हा मॅट शेड होता तोच घेतला आहे मी. जास्ती डार्क शेड नाही लावायचा आहे आपल्याला, एकदम लाईट आणि छान अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. खूप छान लुक क्रिएट होतो, सिंपल आणि बेस्ट. तर बघू शकता तुम्ही छान लिपस्टिक लावली आहे मी, मॅट लिपस्टिक आहे. छान लुक क्रिएट झाला आहे. सतत काही ना काही एक्सपेरिमेंट करत राहायचे आणि पूर्ण छान लुक क्रिएट करत राहायचं. नवीन नवीन आयलायनर लिपस्टिक ट्राय करत राहायचे प्रोडक्ट्स. त्याने काय होतं म्हणजे आपल्याला कुठला लुक छान वाटतो ते आपल्याला लगेच समजून जातं. तर मी माझ्याकडे टिकली भेटत नव्हती म्हणून मी आयलायनरचे छोटंसं एकदम टिक्का दिलेला आहे. तर बघू शकता कसा वाटतो, छान वाटतो का नाही मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच. माझ्याकडे सिल्वर ज्वेलरी मी मागवली होती अमेझॉनवरून, कारण सिल्वर ज्वेलरीचा थोडासा ट्रेंड चालू आहे ना, त्यामुळे मी अमेझॉनवरून हे नेकलेस मागवले होते. तर ते मी आत्ता इकडे घालणार आहे, ट्राय करणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे माझ्याकडे 2 आले होते, 2 मागवले होते मी. ते एक आपण इकडे घालून मी आता ट्राय करणार आहे की या लुकवरती कसा वाटेल. तो छान वाटेल, छानच वाटतं. फर्स्ट टाईम घालत आहे मी, तर कसं वाटतं मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण सिल्वर ज्वेलरी घालून अशा लुकवरती खूप छान लुक क्रिएट करू शकता. खूप छान वाटतो, खूप भारी वाटतो. तर नक्की ट्राय करा अशा प्रकारे. आणि मी पण हे क्रिएट केलेलं कसं वाटतंय ना ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या लुकवरती खूपच छान वाटतं. ब्लॅक साडी किंवा ब्लॅक ड्रेस तुम्ही घालू शकता, त्यावरती अशी ज्वेलरी आणि असा लुक कसा वाटतं, छानच वाटतं. तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही हेअरस्टाईल करू शकता किंवा असे मोकळे केस ठेवले तरी त्याच्यावरती सूटच होणार आहे. तर बघू शकता किती छान वाटतं पूर्ण मेकअप आणि पूर्ण लुक. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याने खूप खूप सपोर्ट भेटतो. तर असंच भरभरून प्रेम देत राहा आणि व्हिडिओला लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा. तर आपण भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. बाय बाय. काळजी घ्या, सेफ राहा.